जगात कोणी त्रास दिला नसेल इतका त्या बाईने त्रास दिलाय. तिथे जाऊन मी काय करणार आहे? जानकीला हात लावणार आहे? अरे हॅड, टच पण करणार नाही. एवढा वांगळा माणूस नाही मी. फक्त एक पण करणार. कुणाला? जगातले सगळे अपराध जर एखाद्याने केले असतील तर त्यालाही माफ करेन, पण नरसिंह किल्लेदाराला कधीच माफ करणार नाही. मड आयलंड त्याला कसं जायचं? मड आयलंड? बायको खोटं बोलून कुठं उंडाराला गेले माहिती का तुला? तिकडे मड आयलंडला जा. हॉटेल मध्ये. मी काय म्हणत होतो? आपला उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून आणायचा. हां हां. त्यासाठी आपल्याला कार्यकर्त्यांना भेटावं लागेल, नेते मंडळी आणि बरंच काय आपण ठरवूया. साहेब, फोन कोणाचा होता? प्रॉब्लेम आहे का? नाही, मला वाटतं आपण आज रात्री भेटूया, नाहीतर उद्या सकाळी भेटूया आपण. या साहेब, खरंच काही प्रॉब्लेम असेल तर सांगा मला. नाही, मला एक काम आठवलं. मी जाऊन आलोच. म्हणजे तशी ती मीटिंग आधीच ठरली होती. मी विसरून गेलो होतो. या तुम्ही, या वाकणीस. साहेब, खरंच काही नाही ना? एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? मला काय तुम्ही दूध खुळा समजलात? प्रत्येक अडचण तुमच्या बोटाला धरून सोडवायला. निघा तुम्ही, आणि मी फोन करून बोलावल्याशिवाय येऊ नका. तुम्ही केव्हा आलात? तुला काय झालं? अशी डोक्याला हात लावून का बसलीस? काही नाही. मी आता काहीही विचारणार नाही ज्यामुळे तुला टेन्शन येईल. आणि हल्ली मला बऱ्याच गोष्टी न सांगताच चांगल्या कळतात. बघ, वाजला फोन. ह्यावेळी कोणाला आठवण आली आहे तुझी? आईशिवाय कोण एवढ्या रात्री फोन करणार ना? आत्ता जर बंद असता तर? म्या जानकीची आई बोलते. मला जानकीशी थोडं बोलायचं होतं. काही अडचण आहे का? तुम्ही सारखा सारखा फोन करताय? सारखं अहो, आत्ता तर आले की मी घरात. अहो, आत्ता बोललात ना तिच्याशी. मगाशी बाबांचा फोन आला होता. खरंच बाबांचा होता. असेल. इतक्या विनवण्या करून कशाला सांगतेस? मी तर म्हणतो दिवसातून 1-2 वेळा बोलत जा त्यांच्याशी. थोडं मन हलकं होईल. तिकडे मड आयलंडला जा. हॉटेल मोड मध्ये. नाईट मोड रे बाबा, नाईट मोड. रूम नंबर 5 मध्ये कोणाबरोबर बसले बघ तुझे बायको? वय. हे नाईट मून हॉटेल. आजकाल आयटम लोक सुद्धा एकदम घरंदाज बाईसारखे वागायला लागलेत.
तात्याबाई, जानकी कुठे गेली? देवळात गेले. देवळात? पण तिला तर गणेशच्या शाळेत पालक सभेसाठी जायचं होतं ना? हो का? मग बहुधा देवळातून परत जाणार असेल तिकडे. बहुधा म्हणजे तुलाही सांगून नाही गेली का ती? नाही, म्हणजे देवळात जाते असं मला सांगून गेली. पण पालक सभेचं हे मला आत्ताच कळतंय. अरे पण गणेशची शाळा सुटायची वेळ झालीच असेल ना आता. तू फोन करून बघ ना तिला. हो, मी करतो फोन. Switched off. गड्या, का रे पालक सभा संपली इतक्या लवकर? पालक सभा? जानकी आली होती ना आज पालक सभेला? नाही, आज कशी असेल पालक सभा? गेल्या आठवड्यातच झाली किती. मी अमृताताई आली होती. म्हणजे जानकी आज आली नव्हती शाळेत? नाही. रूम नंबर 5 कुठे?
चावी दे, चावी दे. हे बघ ती बाई आहे ना, तिच्या रूम मध्ये गेल्या तिथले कडी लावायची बरं का. अरे येडा का काय तू तर घुस, का लाव कडी. आईला राग्या, ये राग्या, बोल बोल काय झालं. हॅलो वर्षू शेठ, हा जानकीताई उर्फ वहिनी आपल्या नाईट मून हॉटेलात आल्यात. आईला राग्या, शेवटी सत्याचा विजय झाला की नाही. मग तुला म्हणायचं की नाही मी, बाबा कर्म करत राहा, यश आपोआप चालून येईल. हा पण आता पुढं काय. आता पुढं काय, कबुतरीन शिरले डोलकीत. आता थोड्या वेळाने कबूतर पण शिरेल, आपण फक्त लांबून दाणं टाकत राहायचं. अहो, दाणे कसले टाकताय. स्वतः नरसिंहराव इथं येणारे या टेन्शनच माझ्या पायाखालची जमीन सरकली आहे. अरे लेका, तू कशाला एवढा घाबरतोय. लांबून तमाशा बघायचा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तिथं घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची लाईव्ह कॉमेंट्री मला कळली पाहिजे. कळलं काय. आजच्या महाभारताचा तू संजय आणि मी धृतराष्ट्र. चल चालू करा. ते पांचजन्य का काय ते म्हणा फुकात एकदा. आपण तुम्हाला प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये महाभारतच का दिसतंय. अरे लेका, महाभारतामध्ये दुर्योधनावर जो काय अन्याय झाला होता की नाही, त्याचा बदला घ्यायचा आहे मला. स्वतःला जानकी समजणारी तिला द्रौपदी नाही बनवली ना, तर बापाचं नाव नाही लावणार. वय पण या सगळ्यात मी कोण. संजय. आता तरी संजय, पुढचं पुढं बघू मग. येऊ चल. वय कबूतर गेले आता. कोण आहे? दार उघडा ना. कोण आहे? दार उघडा. दार उघडा. कोणी आहे का बाहेर? दार उघडा ना. कोण आहे? साहेब, तसा मोकळा बसण्यापेक्षा मी आज लवकर घरी जाऊ. हे बघ, साहेब जरा चिडलेले दिसत आहेत. त्यांना कुठेतरी बाहेर पण जायचंय. त्यावेळेला गाडी कोण चालवणार. मी. हो पण साहेब, साहेब मागाशीच गाडी घेऊन बाहेर गेले, ते पण एकटेच. लाज नाही वाटत तुला सांगायला. साहेब एकटे गेले. काय करणार साहेब, मी साहेबांची नजरच बघून घाबरलो होतो मी. बोलणं तर राहिलं लांबच. फोनही उचलत नाहीयेत. कोणी आहे? आत्याबाई. काय झालं वाकनेस? आत्याबाई, साहेब तुम्हाला सांगून कुठे बाहेर गेलेत का. नाही का? काय त्यांची तब्येत बरी नाहीये आणि अशा परिस्थितीत त्यांनी स्वतः ड्राईव्ह करणं योग्य नाहीये. अरे पण ड्रायव्हरला अक्कल नव्हती का? त्यांनी जाऊ कसं दिलं? साहेबांनी ऐकलं नसणार आणि त्याने घाबरून चावी दिली असणार. काही नसलंय का? नाही हो, साहेब खरं तर बऱ्याच दिवसानंतर छान गप्पा मारत होते. तेवढ्यात कोणाचा तरी फोन आला आणि
साहेब डिस्टर्ब झाले. रागाच्या भरात मलाही वाटेल तसं बोलले. म्हणजे नक्कीच काहीतरी बिनसलंय. जानकी कुठे आहे? हो, ती देवळात गेली नाही का? नरसिंह मगाशी तिच्याच बद्दल विचारत होता. जानकीचा फोन लागतच नाहीये. साहेबांचा फोन लागतोय पण साहेब उचलत नाहीयेत. कोण आहेस तू? तूच मला इकडे बोलवलं होतंस का? सांग ना, कोण आहेस तू? तूच फोन करून मला इकडे बोलवलं होतंस का? हा? तूच मला फोन केला होतास का? अहो काय चाललंय तुमचं मगासपासून? आणि तुम्ही माझ्या रूम मध्ये काय करताय ते सांगा आधी. म्हणजे रूम नंबर 5 कुठे आहे? ये रे बाबा, ये राग्या काय करतो? आलाय. हा बोल बोल बोल. अहो सगळी सेटिंग व्यवस्थित लागली. आता पुढं काय करायचं? आता काय नाही, तिथनं कन्नी कापायचं बघ. होय पण तुम्हाला लाईव्ह कॉमेंट्री कशी काय करायची? अरे पोखणीच्या तिथं लांब जाऊन सांगायची. होय मी लांबच उभा आहे की. आता आपलं काम संपलेलं आहे, दादाचं काम सुरू झालंय. कळलं काय? चल फोन ठेव. उलट मलाच प्रश्न विचारू नकोस. एकतर 2 दिवस मला फोन करून माझं डोकं खाल्लंय. या हॉटेलमध्ये 5 नंबर रूम मध्ये मला कोणी बोलवलंय? सांग ना, कोणी बोलवलंय? काम झालं पण थोडक्यात वाचलो. त्यांनी डायरेक्ट पिस्तूलच काढली होती. पुढं काय झालं? पुढे काय झालं ते बघायला थांबलो असतो ना तर आतून मी नाही, माझी डेड बॉडी आली असती. अरे पुढं काय झालं म्हणजे त्यांनी तिचं काय केलं? मला कसं ठाऊक असणार साहेब?
मी आतून पळून नाही का आलो? हा बोल, कोण गेलं? पोरगा का जानकी? कोणीच नाही मेलं. पोरग तर माझ्या शेजारीच उभं आहे आणि जानकी वहिनी आणि साहेब रूम मध्येच आहेत. पोराला सांगितलं तसं सगळं केलं की नाही त्यांनी? त्याशिवाय बंदूक निघाली का? आता एक काम कर, मला गॅरंटी आहे दादा तिला गोळी घालणार म्हणजे घालणार. गोळीचा आवाज ऐकण्यासाठी मी आतुर झालेलो आहे. शेट, तुम्हाला खरंच वाटतं साहेब गोळी घालतील? अरे दादाला तू चांगलं ओळखतो का मी ओळखतो रे नरसाळ्या? गोळी घालणार म्हणजे घालणार. गोळी घातली रे घातली की बोंबलत फिरायचं, कोण झाला म्हणून. मी इकडनं मीडियावाले पाठवून देतो का? मी नंतर बोलतो तुझ्याशी. गोळीचा आवाज ऐकला की मला फोन करला काय?